चक्रधरांनी महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या भेदभावांना तिलांजली दिलेली आहे. चक्रधरांचा विचार हा मानवतावादी विचार होता. त्यांच्या मागे गुरु गोविंद प्रभूची प्रेरणा होती. तर काही जण म्हणतात की चांगदेव राऊळांच्या शिकवणीचा इतिहासाचे संशोधक अ.का. प्रियोळकर यांनी प्रिय आणि अप्रिय या नावाचा एक लेखसंग्रह प्रसिद्ध केलाय. आणि या लेखसंग्रहात ते म्हणतात की दोन महात्मे आहेत, महात्मा गांधी आणि चक्रधर स्वामी, हे दोन महात्मे आहेत. आणि या दोन्ही लेखामध्ये या लेखामध्ये ते असं म्हणतात की दोघांचंही गुजरातमध्ये असणं, दोघांच्याही बायका सारख्या स्वभावाच्या असणं, दोघांची विषयासक्ती, स्वातंत्र्याची भावना, अहिंसा वृत्ती, दोघांच्या मधला अस्पृश्यता विरोध, मौन धारण करण्याची वृत्ती, संसार आणि ब्रह्मचर्य, शिष्यनी व त्यांचे विषयीचे प्रवाद, दोघांचेही मराठीवरले प्रेम आणि दोघांचेही गुरु महाराष्ट्रातील असणे, तसेच दोघांचाही अंत सारखा होणे, यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे गांधी आणि चक्रधरांच्या मध्ये. आपल्या लक्षात येऊ शकेल की महात्मा गांधी देशभर फिरले, जगभर फिरले. आईन्स्टाईन सारख्या माणसांनी सुद्धा गांधींच्या व्यक्तिमत्वाचं कौतुक केलं. पण गांधी आणि नामदार गोखलेंची जेव्हा आफ्रिकेमध्ये पहिल्यांदा भेट झाली, तेव्हा गांधीजींनी गोखलेंचा उल्लेख करताना सांगितलं, गोखले इज माय पॉलिटिकल गुरु. माझे राजकीय गुरु कोण असतील तर ते गोपाळकृष्ण गोखले आहेत, महाराष्ट्रातलेच ते आहेत. आणि गुजरातमध्ये जन्माला आलेले चक्रधर स्वामीचे गुरु गोविंद प्रभू हे सुद्धा महाराष्ट्रातलेच आहेत. तर अशा पद्धतीनं शेवटी प्रियोळकर असं म्हणतात की या दोन्ही महात्म्यांचं विश्लेषण करताना मी असं म्हणेल की माजी महात्मा म्हणजे चक्रधर आणि आजी महात्मा म्हणजे महात्मा गांधी. अशा पद्धतीचं प्रियोळकरांनी या दोन महापुरुषांचं केलेलं विश्लेषण आहे. मला असं वाटतं की मराठी साहित्याचा आणि मराठीच्या वाटचालीचा सगळा इतिहास आपण ज्ञानेश्वरापासून पुढे धरतो, चक्रधरांना सोडून देतो. मला असं वाटतं हे महापाप मराठीच्या अभ्यासकाकडून होत आहे. खरी मराठीची उपासना, आज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, आज परिपत्रक निघालं, मराठीला अभिभाषेचा दर्जा मिळण्यामध्ये सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन हे महानुभव साहित्याचं आहे. महानुभव साहित्य असलं नसतं 12व्या-13व्या शतकामध्ये तर मराठीला आज अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नसता. अस्सल गद्य वाङ्मय हे आज आपल्याला पाहायला मिळतं ते केवळ लीळा चरित्राच्या माध्यमातून. आणि लीळा चरित्राच्या ग्रंथावर फारसी भाषेचा मुळीच परिणाम नाही. या संपूर्ण लीळा चरित्राच्या ग्रंथाला मराठी शब्द संपदेचं वळण आहे. तिच्यावर गुजराती, कानडी या भाषेचा परिणाम काही प्रमाणात आपल्याला दिसतो, परंतु फारसी भाषेचा परिणाम नाही, उर्दू भाषेचाही परिणाम तिच्यावर नाही, असं आपल्या लक्षात येईल. चक्रधरांचा महात्मा पंथ म्हणजेच महानुभव पंथ हा महाराष्ट्रामध्ये आणि देशात प्रसिद्ध आहे. 1272 मध्ये चक्रधरांनी बद्रिकाश्रमी गमन केले. पुढे त्यांचं काय झालं कळत नाही. महात्मा चक्रधरांनी व त्यांच्या अनुयायांनी पुष्कळ रसभरीत असं तेजस्वी मराठी वाङ्मय निर्माण केलंय. परंतु इतर महाराष्ट्रीयांनी या पंथीयांना इतका जोराचा धक्का दिला किंवा विरोध केला की त्यामुळं हे वाङ्मय कित्येक शतके झाकून ठेवावे लागले, दाबून ठेवावे लागले. चक्रधर स्वामींनी बोली भाषेत आणि बोधकथांच्या माध्यमातून जनसामान्यांना भक्तीचं तत्व पटवून दिलं. अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, अज्ञानाच्या जोखडात गुरफटलेल्या समाजाला प्रकाशाची नवी वाट दाखवण्याचं काम, नवी पहाट दाखवण्याचं काम चक्रधर स्वामीने केलं. विषमतावादी समाज व्यवस्था त्यांनी नाकारली. चातुर्वर्ण्यावर आधारलेली समाज व्यवस्था त्यांनी नाकारली. वर्ण, जातीयता आणि स्त्री पुरुषांच्या मधील भेदाभेद नष्ट करून जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर या 4 पदार्थांचं अत्यंत
सुंदर रीतीनं विश्लेषण केल्याचं, प्रतिपादन केल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. महानुभाव पंथ हा परमेश्वराचं अवतार मानणारा अवतारवादी पंथ असून मानव पंथाची ज्ञानाची परंपरा हंस अवतारापासून चालत आलेली आहे. मानव संप्रदाय हा द्वैतवादी असून त्यांची परमेश्वरावर नितांत श्रद्धा आहे. सर्व पापापासून सोडवणूक करतो व जीवांना मुक्ती देतो तो श्रीकृष्णच आद्य परमेश्वर असून त्यानेच कलियुगात चक्रधर स्वामी म्हणून अवतार घेतला आहे असे स्वतः श्री चक्रधर श्रीकृष्ण चरित्रात सांगतात. श्रीकृष्ण, दत्तात्रय प्रभू, श्री चक्रपाणी, गोविंद प्रभू आणि चक्रधर स्वामी अशी पंचकृष्ण परंपरा ही मानव पंथात सांगितली जाते. चक्रधर स्वामींचं शुद्ध आचरण, दलिताबद्दलची कणव, त्यांच्या उद्धाराची तळमळ, समाजाभिमुख वृत्ती आणि अद्वितीय त्याग यांनी त्यांचं जीवन आदर्शमय असं वाटतं. चक्रधर स्वामींनी वैदिक कर्मकांड, यज्ञ हिंसा आणि चातुर्वर्ण्याचा बिमोड करण्यासाठी जो पुढाकार घेतला त्यासाठी त्यांनी लोकतत्वाचा प्रभावीपणे वापर केलेला आहे. मराठी गद्य लेखनाचा पाया घालणारा, मध्ययुगीन साहित्य निर्मितीत मानदंड ठरलेला आद्य चरित्र ग्रंथ म्हणून लीळा चरित्र या गद्य ग्रंथाचा विचार केला जातो. मानवपंथीयांच्या दृष्टीने त्याचे विशेष महत्त्व आहे, कारण सर्वज्ञ श्री चक्रधराचा तो चरित्र ग्रंथ आहे. एक व्यक्ती म्हणून पुत्र, पती, मित्र, सेवक, कैदी, महात्मा, सामर्थ्यवान पुरुष, अवतारी पुरुष अशी त्यांची रूपे लीळामधून उभी राहतात. देवत्व आणि मानवत्व अशा दोन्ही पातळ्यावरून चक्रधर स्वामींची व्यक्तिरेखा अत्यंत चित्तवेधक, परिणामकारक आणि आकर्षक अशी वाटते. लीळा चरित्रात माहीम भट्टाने जे घडले आणि जे जसे घडले तसेच मांडण्यावर भर दिला आहे. म्हणून साधेपणा आणि सोपेपणा हा लीळा चरित्राच्या भाषेचे वैशिष्ट्य मानले जाते. लीळांच्या रचनेत काळानुसार नोंदी आल्याने त्यात सलगता आणि प्रभावी पण आहे. भावपूर्ण प्रसंगाची अत्यंत प्रभावी आणि अचूक मांडणी करून व्यक्तिदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. लीळा चरित्राची कथनशैली मराठी कथेच्या आद्यत्वाच्या खुणा स्पष्ट करणारी आहे. धर्मजीवन आणि मानवी जीवन यांचा सांधा जोडणारे तत्वज्ञान निरूपण करणारे सूत्र वाङ्मय हे वाङ्मय दृष्ट्या मौलिक ठरते. सत्य प्रतिपादन, निर्दोष मांडणी असणारी शब्दकळा त्यात अंतर्भूत असते. त्या ग्रंथाला स्वतःची एक लय आहे. लीळा चरित्राची शब्द संपदा पूर्णतः देशी वळणाची आहे. लीळा चरित्र व ज्ञानेश्वरी या ग्रंथावर फारशी भाषेचा प्रभाव जाणवत नाही. लीळा चरित्रात कानडी शब्दाची देवघेव झाल्याचे लक्षात येते. लीळा चरित्राचे शब्द वैभव नजरेत भरणारे असे आहे. संस्कृत, हिंदी, गुजराती भाषेचा वापर त्यात होतो. लीळा चरित्राचे सौंदर्य त्याच्या साधेपणात, त्याच्या स्मरण भक्तीत तसेच भाषिक अभिव्यक्तीत सुद्धा दडलेले असं आपल्याला पाहायला मिळेल. हा ग्रंथच मुळात लोकसमूहाला आणि जनमानसाला उद्बोधन करणारा ग्रंथ आहे. लीळा चरित्रात आलेल्या तत्कालीन समाजातील रूढी, परंपरा, खेळ, सण, उत्सव, श्रद्धा, अंधश्रद्धा, लोकधारणा, म्हणी, वाक्प्रचार इत्यादींच्या माध्यमातून लोकसाहित्याचे विशाल भांडारच पुढे आला आहे. आणि इतिहासामध्ये असं म्हटलं जातं, प्रसिद्ध इतिहासकार आणि अभ्यासक डॉक्टर साळुंखे असं म्हणतात की लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती हे इतिहासाचं माय आणि पोट आहे. इतिहासाची खरी मुळं ही लोकसाहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि लोकसाहित्याचा अभ्यास केल्याशिवाय, पोवाड्यांचा अभ्यास केल्याशिवाय, लोकगीतांचा अभ्यास केल्याशिवाय खरा इतिहास आपल्याला समजू शकत नाही. खऱ्या इतिहासाचे कितीतरी प्रमेय आपल्याला लोकवाङ्मयामध्ये पाहायला मिळतात. आणि म्हणून या महानुभव वाङ्मयाच्या माध्यमातून लोकसाहित्याचे विशाल भांडार पुढे आले. त्यामुळे इतिहासातल्या कितीतरी अज्ञात झालेल्या वाटा खुल्या करण्याचं काम
महानुभाव वाङ्मयानं केलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याचं वाङ्मयीन महत्त्व लक्षात घेतोच, त्याबरोबर सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय दृष्ट्या देखील महानुभाव साहित्याने मराठी माणसाचा माथा उंच करण्यामध्ये जी मोलाची कामगिरी केली आहे ती आपल्याला विसरता येणार नाही. लोकजीवनाचा सांस्कृतिक दस्तावेज ठरणाऱ्या या लोकाविष्काराची आणि लोकसंस्कृतीची अनेक स्पंदने महानुभाव वाङ्मयात आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्या विवेचनातून आपल्या लक्षात येईल की चक्रधर स्वामींनी 13व्या शतकात किती मोलाचं अशा पद्धतीचं काम केलेलं होतं. दुसरं आपल्या लक्षात येईल की स्वामींचा सतत भ्रमंतीचा प्रवास असायचा. विशेषतः 1222 पासून ते 1267 पर्यंत सातत्याने त्यांनी पदभ्रमण केलेलं आहे. साधारणतः ज्या गावांचा संदर्भ आलेला आहे त्यात सगळ्या गावांचा उल्लेख करता येणार नाही, पण बीड, अंबाजोगाई, लोणार, अचलपूर, वेरूळ, भाटेगाव, इटखेडा, लासूर, घोगरगाव, डोमेगाव किंवा कमालपूर, बावी, खोपडी या गावाहून ते सिन्नरला गेले आणि सिन्नर येथे ते 29 जून 1269 ते 12 एप्रिल 1270 पर्यंत म्हणजे 10 महिने त्यांचा मुक्काम सिन्नर या ठिकाणी होता. ऑगस्ट 1271 मध्ये जेव्हा महादेव राजा यादव वारले, नंतर अमनदेव गादीवर आले, पण त्यांची काही कारणामुळे हत्या झाली आणि पुन्हा रामदेव राव राजा यादव गादीवर आले. या काळात स्वामींनी करंज खेडून आपला प्रवास सुरू केला. ते दाभाडी, राजूर, हिवरळी, जालन्याला तेव्हा हिवरळी म्हणत होते असा संदर्भ दिसतो. हिवरळी, जालना, खनेपुरी, भाटेपुरी, ढाकेफळ. साधारणतः आपल्या लक्षात येईल की इसवी सन 1271 म्हणजे आजपासून 753 वर्षापूर्वी चक्रधर जालना परिसरामध्ये पदभ्रमण करीत होते. 753 वर्षापूर्वी या परिसरात ते होते, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. त्यानंतर रावणगाव, साडेगाव, पाप विनाशक मोरेगाव, संगमेश्वर, नांदूर, गेवराई, शहागड, गांधारी, डोंबलगाव, सोमनाथ, आपेगाव, बलेगाव, पांचाळेश्वर, हिरडपुरी, अंकले गव्हाण, विजुंगा, नवगाव, बडवाळी, पैठण, पिंपळवाडी या गावाहून प्रवास करत करत 8 ऑगस्ट 1271 मध्ये ते सेवादा या गावी पोहोचले. तेव्हा अमनदेवाची हत्या होऊन रामदेव राजा गादीवर आला होता. 8 जानेवारी 1272 स्वामी खडकुली येथे आले. तेथून मासरूळच्या तीर्थस्थळी तपोवन या ठिकाणी ते गेले. तेथे साई देवाला स्वामींचे दर्शन झाले. नेवासा येथेही स्वामीजींचे काही काळ वास्तव्य होते. नंतर भ्रमण करत करत वाघळी तालुका चाळीसगाव येथे गोपाळ मंदिरात 21 फेब्रुवारी 1271 रोजी त्यांचा मुक्काम होता. त्यानंतर नाशिक जवळ असलेल्या अंजनेरी या गावी एका मठात 27 एप्रिल 1271 रोजी त्यांचं वास्तव्य होतं. महाराष्ट्रात स्वामींनी नवी भक्ती मूल्यांची स्थापना केली. नवीन समाज व्यवस्थेचा त्यांनी पुरस्कार केला. जुनी जीर्ण झालेली समाज व्यवस्था फेकून दिली पाहिजे, ती आता कालबाह्य झालेली हा विचार मांडला. हा बदल तत्कालीन धर्म मार्तंडांना रुचला नाही. त्यामुळं ब्रह्मसान, हेमाद्री पंडित आणि महदाश्रम हे जे स्वामी महाराजांचे विरोधक होते आणि राजाच्या पदरी हे मोठ्या पदावर होते, यांनी राजसत्तेच्या आश्रयाने अनेक वेळा त्रास देण्याचा प्रयत्न केला. पैठण जवळील वृद्धासंगम येथे 2.5 महिने स्वामीचे वास्तव्य होते. तेव्हा स्वामी जवळ श्री नागदेव, औसा, हंसराजा इत्यादी भक्त होते. तेव्हा पैठणहून बरे वाईट करण्याच्या उद्देशानं शस्त्रधारी शिपाई हेमाद्री पंडिताने पाठवून दिले होते. हा प्रसंग रामदेव राजाच्या काळात ऑगस्ट 1275 वर्षाचा आहे. जिथे आपण देवगिरीच्या राजांचं कौतुक करतो, तिथं या कौतुक करणाऱ्या राजांनी एकीकडे मानवतावादी संताला मात्र त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्यांचे जे काही सहकारी होते, ब्रह्मासन असेल किंवा हेमाद्री पंडित असेल, यांच्या सांगण्यावरून राजांनी जो त्रास दिलेला आहे, त्यामुळं राजाची कारकीर्द सुद्धा एका अर्थानं कलंकित झालेली असं आपल्याला पाहायला मिळेल. ज्या राजाचा एकीकडे आपण गौरव करतो, पण त्या राजाने
मानवतावादी विचाराच्या अशा सत्पुरुषाला त्रास दिला. वृद्धासंगम नंतर स्वामींनी कावसेना, खराडी, घोरण, चापडगाव आणि जळगावला मुक्काम करीत करीत नागार्जुन नागलवाडी येथे ते आले. तेथे 20 दिवस स्वामीजींचा मुक्काम होता. यानंतर चकलंबा, शेकटा, पारगाव, खरवंडी, येळी, आव्हाना, भोकर या गावाहून ते बेलापूरला आले. बेलापूर येथे गावात सिद्धनाथ मंदिर होते. बेलापूर खुर्द येथे वनदेव या ठिकाणी प्रवरेच्या उत्तर काठावर निंबा दैत्याच्या मठात स्वामींनी वास्तव्य केले. तेव्हा सिद्धनाथ मंदिर, बेलापूर खुर्द आणि प्रवरेच्या उत्तर काठावर निंबा या तिन्ही ठिकाणी स्वामीजींचे वास्तव्य सुमारे 3 महिने असल्याचं पाहायला मिळतं. याच वेळी देवगिरीहून हेमाद्री पंडिताच्या सांगण्यावरून रामदेव राजाने स्वामींना धरून आणण्यासाठी पालखी पाठवली. 4 फेब्रुवारी 1276 रोज मंगळवार या दिवशी पालखी आली. त्या दिवशी स्वामीजींनी या पालखीतून पुढे प्रयाण केले. तिथून पुढे काय झाले लक्षात येत नाही. इसवी सन 1222 ते 1276 हा काळ चक्रधराशी संबंधित असलेला महाराष्ट्रातला काळ आहे. ज्या काळामध्ये चक्रधरांनी फार मौलिक अशा पद्धतीचं काम महाराष्ट्रीय समाज जीवनाची पुनर्मांडणी करण्याच्या दृष्टीनं आणि वर्ण्यावर आधारलेली व्यवस्था नाकारून नवी व्यवस्था इथे निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आता थोडक्यामध्ये या दोन्ही संतांच्या मधला तौलनिक एक भाग आहे तो आपल्या समोर मांडतो. महात्मा बसवेश्वरांचा काळ 12वे शतक हे शतक अंधार युगातील शतक मानले जाते, ज्याचा मी उल्लेख केलेला आहे. भारतात जवळपास 1857च्या उठावापर्यंत मध्ययुगच मानले जाते, डार्क एजेस मानले जाते. उलट युरोपच्या इतिहासामध्ये इसवी सनाच्या 15व्या शतकापासून ज्याला आपण विद्या, कला आणि साहित्याच्या पुनरुज्जीवनाचा काळ तिथे घडून आलेला आहे. आणि त्या काळामध्ये साहित्य, कला, त्यानंतर धर्मसुधारणा या सगळ्यामध्ये क्रांतिकारक बदल तिथे झाले. पण आपण तेव्हा निद्रिस्त अवस्थेत होतो. चक्रधर स्वामीचा काळ 13वं शतक हे देखील अंधार युगातील शतकच मानले जाते. ज्या शतकात बुद्धिवाद, विवेकवाद आणि विज्ञानवादाचे महत्त्व नगण्य होते, त्याला काही स्थान नव्हतं. दोघेही उच्चवर्णीय होते. महात्मा बसवेश्वरांचा जन्म शैव ब्राह्मण कुटुंबात झाला होता. बिज्जळ राजाच्या उपराजधानी असलेल्या मंगळवेढ्यात ते कोषागार अधिकारी होते. चक्रधर स्वामीचा जन्म राजवंशात हरिपाल रूपाने झाला. ते स्वतः स्वामवेदी लाड ब्राह्मण असल्याचे सूचित करतात. तिसरा मुद्दा आहे, महात्मा बसवेश्वर हे कर्नाटकातील बसव कल्याण येथील कलचुरी राजा बिज्जळच्या दरबारी पंतप्रधान म्हणून नियुक्त झाले होते. शेवटी त्यांनी प्रधानमंत्री पदाचा त्याग केला कारण प्रतिक्रांतीवाल्यांनी त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं. चक्रधर स्वामी गुजरातमधील सोलंकी वंशीय राजघराण्याशी संबंधित होते. भामदेव द्वितीय हा सोलंकी घराण्याचा शेवटचा राजा होता. याची राजधानी अनिलवाड होती. भामदेवानंतर त्याचा प्रधान लवन प्रसाद याने वाघेल वंशी राजपरंपरा सुरू केली. याचे पुत्र वीर धवल किंवा विशाल देव, त्यांचा पुत्र हरपाल देव वयाच्या 22 ते 25 मध्ये मृत होऊन त्याच्या शरीरात परकाया प्रवेशोद्वारे चक्रधर स्वामी अवतरले आणि त्यांनी लवकरच राज्य प्रदेश सोडून वैराग्य धारण केले. उभयताचा संबंध, या दोन्ही संतांचा संबंध महाराष्ट्राच्या मातीशी व माणसाशी आल्याचं दिसून येतं. महात्मा बसवेश्वरांचा प्रारंभीचा काळ 5 ते 20 वर्षाचा काळ इतिहासकारांनी 5 पासून 20 वर्षापर्यंतचा काळ दिलेला आहे. बिज्जलाची उपराजधानी असलेल्या मंगळवेढ्यात गेल्याचं सांगितलंय. प्रारंभीचे काही सहकारी बसवेश्वरांना मंगळवेढ्यातच मिळाले. इथेच बसवेश्वराच्या व्यक्तिमत्वाची खरी घडणजडण झाली. त्यांचा विवाह गंगांबिका हिच्याशी झाला. खऱ्या अर्थानं महात्मा बसवेश्वरांचा पिंड मराठी मातीत घडला. चक्रधर स्वामी सिंगनदेव राजा याच्या राजवटीत महाराष्ट्रात आले. त्यानंतर 45 वर्ष 9 महिने त्यांनी एकाकी भ्रमण केले. महाराष्ट्रात गौंड प्रदेशात ते 12 वर्ष होते. नाशिक, वेरूळ, पैठण, जालना, चाळीसगाव, बीड, अंबाजोगाई आदी भागात भ्रमंतीद्वारे प्रबोधन करीत चक्रधर स्वामींच्या व्यक्तिमत्वाचा प्रदीर्घ काळ महाराष्ट्रात घेतल्या.
इथल्या गावागावात जाऊन त्यांनी जनप्रबोधन केले. लोककल्याण हेच या दोन्ही महापुरुषाचं ब्रीद होतं. महात्मा बसवेश्वरांनी समाजातील विषमता, दारिद्र्य, रूढी परंपरा, अस्पृश्यता, स्त्री पुरुष भेद आणि अन्याय अत्याचाराविरुद्ध तीव्र संघर्ष केला. प्रस्थापित न्याय व्यवस्थेविरुद्ध संघर्षाचं हत्यार त्यांनी उपसलं. श्री चक्रधर स्वामींनी अस्पृश्यतेला मूठमाती दिली. मानव आणि प्राणी मात्राबद्दल दयाद्र भावना दाखवली पाहिजे हा विचार मांडला. मांग, सांभार, तेली यांच्या घरी वास्तव्य करून त्यांच्या हातचे भोजन केले. सर्व प्रकारच्या हिंसेचा त्यांनी त्याग केला. उपास, तापास, व्रतवैकल्य, सोहळे ओळे ते मानत नसत. त्यांनी सर्व प्रकारची स्पृश्य आणि अस्पृश्यता निषिद्ध मांडली. उभयतामध्ये सुमारे 100 वर्षाचे अंतर असले तरी दोघांनी सामाजिक समतेची, न्यायाची लढाई सारखीच होती. दोघांची जाती वर्णाच्या श्रेष्ठत्वावर आणि माणसातील गुण अवलंबून नसतात हे महात्मा बसवेश्वरांनी निक्षून सांगितले. बसवेश्वर म्हणतात की भोईनीचा सूत नाव त्याचे व्यास, मार्कंडेय खास मांगिनीचा. मंडुकाची कन्या थोर मंदोदरी, बेरडाचे पोटी अगस्तीचा जन्म. सांभार उत्तम तो दुर्वास, कश्यप लोहार, कौंडिन्य तो नावी. तिन्ही लोकी बरवी प्रसिद्धी ती, जातीचे श्रेष्ठत्व हाची वेडाचार. महात्मा बसवेश्वरही आपल्या शिष्य असलेल्या महार मांगाच्या घरी जेवण करत असत. थोडंच आता 2-4 मिनिटात संपतो. चक्रधर स्वामींनी सामाजिक समतेचा, एकतेचा मंत्र जपला. सर्व मानव प्राण्यामध्ये एकच ईश्वरांश आहे हे त्यांनी निक्षून सांगितले. आंध्र प्रदेशात एका तेली समाजातील भक्ताच्या घरी वास्तव्य केले, भोजनी केले. चांभार जातीच्या माणसाला आपल्या पंथाची दीक्षा दिली. मातंग समाजाच्या माणसालाही त्यांनी आपल्या पंथाची दीक्षा दिली. बुडते हे जन न देखेवे डोळा असा लोकाविषयीचा कळवळा त्यांना होता. चक्रधर स्वामीचे शुद्ध आचरण, दलिताबद्दलची कणव व त्यांच्या उद्धाराची तळमळ, समाजाभिमुख मनोवृत्ती इत्यादीमुळे त्यांचे जीवन आजही आदर्श वाटते. खऱ्या मानव धर्माचा या दोन्ही संतांनी पुरस्कार केला. महात्मा बसवेश्वरांनी सत्य, अहिंसा, समता, बंधुत्व, परोपकार भाव, सदाचार इत्यादी मानवतावादी तत्वाचा आयुष्यभर पुरस्कार केला. सदाचार म्हणजे स्वर्ग इतकं सोपं सूत्र जगात सांगणारा दुसरा संत आपल्याला पाहायला मिळणार नाही. की सदाचार म्हणजे स्वर्ग आणि अनाचार म्हणजे नरक हे सूत्र त्याने मांडले. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा, देव तेथीची जाणावा. ह्याप्रमाणे बसवेश्वराचे जगणे होते. परोपकार हाच पुण्य मार्ग आणि परपीडा म्हणजे पाप अशी त्यांची निष्ठा होती. चक्रधर स्वामी म्हणतात, कोणाही जीवाचा न घोडो मत्सर हा शुद्ध भाव चक्रधर स्वामींनी जगला. निरर्थक प्रथा व त्यामधून होणारे समाजाचे शोषण थांबवणे हा सर्वज्ञाचा उपदेशाचा प्रमुख हेतू होता. कोणताही भेदभाव न मानणारी समत्वदृष्टी ही चक्रधर स्वामीच्या ठाई होती. प्राणी मात्राविषयी वाटणारे ममत्व आणि मानवाविषयी असणारी आस्था अभूतपूर्व अशी होती. कोणताही जीव छोटा किंवा मोठा मानू नये अशी त्यांची शिकवण होती. 12व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी वैदिक व्यवस्थेच्या विरोधात बलाढ्य असे विद्रोही जन आंदोलन उभे केले. मनुवादी क्रांतीने हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी हत्याकांड घडून आणले. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळाही अधिकार असा डांगोरा पिटून समतेचा नारा बुलंद केला. त्यासाठी बसवेश्वरांनी वचन साहित्याचा उपयोग केला. चातुर्वर्णी व्यवस्था मुडीत काढली. चक्रधर स्वामींनी वैदिक कर्मकांड, यज्ञ, हिंसा आणि चातुर्वर्ण्याचा बिमोड करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी त्यांनी लोकतत्वाचा प्रभावी वापर केला. लोककथेच्या स्वरूपातील बोधकथा आपल्या तत्वविचाराच्या प्रचाराचे माध्यम म्हणून कुशलतेने सांगितल्या. महात्मा बसवेश्वरांनी स्त्रियांना न्याय, हक्क व स्वातंत्र्य मिळवून दिले. बसवांना सोबत वचन आंदोलनात अक्का महादेवी, राणी महादेवी, मुक्ताक्का, रेवम्मा, लक्कम्मा, गंगाबिका, नीलांबिका, सोमम्मा, कोळवे, मुळीगे लक्काम्मा इत्यादी स्त्रियांचा सहभाग होता. स्त्रियांच्या सुप्त गुणाचा विकास व्हावा आणि त्यांना सामाजिक व्यवहारात सामील होता यावे यासाठी बसवांनी पोषक वातावरण निर्माण केले. स्त्री शक्तीला जागे करण्यात आणि त्यांना पुरुषाबरोबरचे स्थान देण्यात चक्रधर स्वामींनी मोलाची कामगिरी केली. त्यांच्या पंथात बाईसा, मादाईसा, देमती, अबाईसा, धानाईसा, सोभागा, शांताबाईसा, लखुबाईसा, औसा, साधा, उसाईसा इत्यादी स्त्रियांना दुःखातून मुक्त होण्यासाठी त्यांनी दिलासा दिला. मध्ययुगीन काळातील स्त्रियांच्या जीवनावर लीळा चरित्रासारखा बोलका प्रकाश मराठीतील कोणताही ग्रंथ टाकू शकला नाही हे विशेष आहे. बसवकालीन वचन साहित्याने कन्नड भाषेत मोलाची भर घातली
अनुभव मंडप या आध्यात्मिक संसदेमध्ये जवळपास 770 18 पगड जाती जमातीचे सदस्य होते. त्या 70 स्त्रिया होत्या. त्यातील 33 स्त्रियांनी वचन साहित्याचं लिखाण केलेलं आहे. तेच वचन साहित्य जीवन जगता जगता जे उत्कट अनुभव त्यांना आले तेच वचन साहित्य होय. वचनांच्या माध्यमातून हृदयाला भिडणारा आणि उत्कट अनुभूतीची प्रचिती देणारा मौलिक दस्तावेज म्हणून कन्नड वाङ्मयात वचन साहित्याचे स्थान आहे. लीळा चरित्र हा सर्वज्ञ चक्रधर स्वामीचा चरित्र ग्रंथ आहे. मराठी ग्रंथलेखनाचा पाया घालणारा आणि मध्ययुगीन साहित्य निर्मितीत मानदंड ठरणारा आद्य चरित्र ग्रंथ म्हणून प्रसिद्ध आहे. लीळा चरित्राची शब्द संपदा मराठी वळणाची आहे. लीळा चरित्र हा ग्रंथच मुळात लोकसमूहाला व जनमानसाला उद्बोधन करणारा ग्रंथ आहे. धर्म जीवन व मानवी जीवन यांचा सांधा जोडणारे तत्वज्ञान लीळा चरित्रात अंतर्भूत आहे. दोघेही महापुरुष उक्ती आणि कृतीमध्ये समन्वय साधणारे आहेत. बोलाचीच कडी बोलाचाच भात अशी त्यांची वृत्ती नाही. महात्मा बसवेश्वर म्हणतात की देहालय हेच पवित्र देवालय आहे. सदाचार हेच परमेश्वराचे दुसरे नाव आहे. चक्रधर स्वामींनी बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या उक्तीप्रमाणे आपल्या बोलण्यात आणि आचरणात फरक पडणार नाही याची खबरदारी घेतली. उभयतानी सर्वांग सुंदर आदर्श जीवन जगले. म्हणूनच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव आजही 21व्या शतकात समाज मनावर टिकून असल्याचं दिसून येतं. महात्मा बसवेश्वरांनी श्रम हाच कैलास हा मंत्र जपला. श्रमाशिवाय जो खातो तो पापी होय असं सांगितलं. श्रमाचे महत्व प्रतिपादन करणारा आणि भिक्षावृत्तीवर प्रहार करणारा हा पहिला महापुरुष आहे. चक्रधर स्वामी हे देखील श्रम संस्कृतीचे भोगते होते. चक्रधरांच्या समाज क्रांतिकारक व श्रमसेवेच्या विचारांचे मूळ त्यांचे परात्पर गुरु चांगदेव राऊळ म्हणजे चक्रपाणी यांच्या आचरणात दिसून येते. चांगदेव राऊळ हे स्वतः गावातील घाण स्वच्छ करून आपल्या डोक्यावरून ती वाहून नेत असत. एकदा तर त्यांनी रस्त्यावर मरून पडलेले कुत्रे स्वतः आपल्या हाताने गावाबाहेर नेऊन टाकले होते. त्यांच्या दर्शनाला आलेल्या भक्तांना ते डोक्यावर खराटा मारून श्रमसेवेची दीक्षा देत असत. पुढे संत गाडगे बाबांनी प्रतिष्ठित केलेला खराट्याचा धर्म मुळात चक्रपाणी यांच्या प्रेरणेतूनच आलेला असावा असं वाटतं. शेवटचे एक दोन मुद्दे. महात्मा बसवेश्वरांचा संपलं. महात्मा बसवेश्वरांच्या सहकार्यामध्ये सिद्धरामेश्वर, अल्लम प्रभुदेव, चन्न बसवेश्वर, ढोर कक्कय्या करू नका, मी थांबतो. नावी अप्पन्ना, मांग चन्नय्या, धनगर रामन्ना, परीट माचीदेव, सांबार हरळय्या, सोनार भोमय्या, तेली कन्हय्या, शिंपी शंकर दासी मिया, कोष्टी तिम्मय्या, दलित उर्लिंग पेद्दी. हा जो दलित उर्लिंग पेद्दी आहे हा त्या काळात 12व्या शतकात एका मठाचा हा मठाधीश होता. त्या काळात जिथे दलितांना मंदिराच्या पायरीवर येऊ देत नव्हते तिथं बसवेश्वरांनी उर्लिंग पेद्दी या दलित माणसाला त्याच्या विद्वत्तेमुळं कंधार परिसरामध्ये एका मठाचा प्रमुख म्हणून नियुक्त केलेलं होतं. नावाड्या अंबिगार चौडाया श्री चक्रधर स्वामीकडे निष्ठावान भक्ताची मांदियाळी होती. त्यात नागदेव, रामदेव, माहिंबट, चांगदेव, नाथोबा, जानोपाध्ये, कोथळबा, सारंग पंडित आणि हंसराजा इत्यादी प्रमुख भक्त होते. कल्याण क्रांतीनंतर प्रतिक्रांतीचे लोक ती क्रांती नष्ट करण्यासाठी प्रयत्नशील होते. बसवेश्वर ज्या कुडल संगमाकडे चालले होते तिकडे ते पाठलाग करत होते. बसवण्णा व त्यांच्या अनुयायाचा पाठलाग त्यांनी कुडल संगम पर्यंत केला. बसवण्णांनी अखेरचा श्वास तेथे घेतला की आणखी काय झाले हे अजून गूढच आहे. चक्रधर स्वामीवर 18 एप्रिल 1269 रोजी विष प्रयोग झाला होता आणि तो करण्यात हेमाद्री पंडित आघाडीवर होता. त्यातून ते सुखरूप बचावले. पण 4 फेब्रुवारी 1276 रोजी हेमाद्रीच्या सांगण्यावरून राजाने धरून नेण्यासाठी पालखी पाठवली. त्यातून स्वामीने प्रयाण केले. शेवटी पुढे त्यांचे काय झाले हे गूढच आहे. मला असं वाटतं की अशा पद्धतीनं ह्या दोन्ही संत दोघेही शाकाहारी होते. दोघांनी प्राणी हत्या निषिद्ध मांडली. दोघेही मानवतावादी होते. बसवेश्वराची प्रतिभाशाली कवी होते. चक्रधरी प्रतिभा संपन्न साहित्यिक होते. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे दोघांचे ब्रीद होते. दोघे दृष्टे व समाज सुधारक होते. दोघे कर्ते सुधारक होते. मळलेल्या रुळलेल्या वाटा दोघांनाही मान्य नव्हत्या. दोघे बंडखोर होते. बंडखोर कधी भूतकाळात रमू शकत नाही. दोघेही विद्रोही होते. दोघांचे उपेक्षित, दुर्लक्षित, वंचित, शोषित लोकांशी जणू रक्ताचे नाते होते.
दोघेही संवेदनशील होते. त्यांनी कोणाचेही मन दुखवण्याचा कधी प्रयत्न केला नाही. बसवेश्वराचे प्रत्येक वचन हे जीवन भाष्य आहे. माणसाने बोलावे कसे, चालावे कसे, वागावे कसे हे त्यांनी सोप्या व सरळ शब्दात सांगितले. चक्रधरांची प्रत्येक लीळा हे जीवन भाष्य आहे. त्यात माणसाचे माणसाशी व प्राणी मात्राशी कसे संबंध असावे. 12व्या शतकातले बसवेश्वर आहेत तर बसवेश्वर हे 13व्या शतकातले चक्रधर आहेत. इतकी दोघांच्या मतामध्ये साम्यता आपल्याला दिसते. आपण अतिशय शांतपणे, अर्थात हा खूप विस्तृत आणि या विषयावर मी BA ला असताना नरहर कुरुंदकर गाडगिळांच्याकडून मानवभव साहित्याचं महत्त्व त्याचा एकूण गाभा लक्षात घेतला होता. त्याच्यानंतर मानवभव साहित्याचा माझा कधी संपर्क आला नाही. बळीराम आमचा आवडता विद्यार्थी होता. बळीराम म्हणाला की सर तुम्हाला बोलायचं आहे. 2 महिन्यापूर्वी तारीख त्यांनी दिली आणि या विषयाची तयारी करून आपल्यासमोर पहिल्यांदाच बसवेश्वर शाहू महाराज, बसवेश्वर गांधी, बसवेश्वर तुकाराम अशी मांडणी बऱ्याच वेळेस केली, पण बसवेश्वरांनी चक्रधर अशी मांडणी मानवभव या चिंतनिकाच्या निमित्तानं मला करता आली. त्याबद्दल आपल्या सगळ्यांना नम्रपणे अभिवादन करून आणि चक्रधरांच्या चरणी पुन्हा एकदा लिहून मी आपले रजा घेतो. धन्यवाद.